आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत, जमलेलो आहोत। तर माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षिका, त्याचबरोबर माझे प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज आपण कशाकरिता जमलेलो आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील सांगतो। तर फुलं माहिती आहे सगळ्यांना, झाडावर फुलं लागतात, झाडाला फुलं लागतात आणि फुलं आपल्याला काय प्रदान करतात? फुलं आपल्याला तेज प्रदान करतात। फुलं कळ्या आपल्याला तेज प्रदान करतात। त्याचबरोबर काय प्रदान करतात, काय देतात ते आपल्याला? तर ते सुगंध देतात। आणि कोणाला देतात? सगळ्यांनाच देतात, हो ना? भेदभाव न करता प्रत्येकाला ते सुगंध देतात। प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी, कोणी गोरा असो, कोणी सावळा असो, सगळ्यांना ते सुगंध देतात। अशीच दोन फुलं आजच्या दिवशी जन्माला आली, अशी दोन फुलं आजच्या दिवशी जन्माला आली, जी सुगंध देत राहिली। फुले जसे जिवंत असताना सुगंध देतात आणि झाडावरून अलग केल्यानंतर, वेगळं केल्यानंतर देखील फुलं सुकेपर्यंत आपल्याला सुगंध देतात, तसे आजच्या दिवशी दोन फुलं जन्माला आली। त्या पहिल्या फुलाचं नाव आहे महात्मा गांधीजी, ज्यांनी आपल्याला अहिंसेचं सुगंध दिलं। म्हणजे भांडण करू नका, भांडण केल्यामुळे दोन्ही गटाचे लॉस होतात, त्या ठिकाणी हानी होते। भांडण न करता फक्त चर्चेतून आपल्याला समस्या सोडवता येतात का हे पहा आणि सत्य वागा, याचं शिकवण, याचं सुगंध महात्मा गांधीजींनी आपल्याला दिलेला आहे। त्याचबरोबर आणखीन एक फूल जन्माला आलं, त्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री यांचंही मूर्ती लहान होती पण कीर्ती मोठी होती। ते कसं काय? तेही आपल्याला दोन चार गोष्टीचं सुगंध ते देऊन गेलेले आहेत आणि तो सुगंध आज तागायत दरवळत आहे आपल्या भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये। ते म्हणजे काय? प्रामाणिकपणा आणि जिद्द आणि चिकाटी, याचं सुगंध लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला दिलेलं आहे। त्यांचं छोटंसं किस्सा सांगतो। लाल बहादूर शास्त्री कुठल्या पदावर होते? कोण सांगतं? हात वर करा, उत्तर चुकलं तरी चालेल। लाल बहादूर शास्त्री कुठल्या पदावर होते? जीकेचा प्रश्न आहे। तिसरी चौथीला मी जीके शिकवतो, माहिती असायला पाहिजे। चला, कोणीही सांगा, लाल बहादूर शास्त्री कुठल्या पदावर होते? तर ते माजी पंतप्रधान होते, प्राईम मिनिस्टर होते। मग ते पंतप्रधान असताना मग एक प्रकारे ते राजा असल्यासारखंच, मग त्यावेळेस ते पंतप्रधान असताना त्यांचा चिरंजीव त्यांच्याकडे आला, बाबा माझं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे, मला नोकरी कुठं भेटत नाही आहे, तुम्ही थोडंसं शिफारस करा, अमुक अमुक ठिकाणी त्या संस्थेमध्ये रेफरन्स द्या, मला नोकरी लगेच लागायला पाहिजे, तुम्ही एक पत्र लिहून द्या बाबा, असं कोणी म्हटलं? त्यांच्या चिरंजीवनं म्हटलं। मग त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री म्हणाले, देतो बाळा, तुला जर मी शिफारस पत्र दिलो तर सगळ्यांनाच द्यावं लागेल, तू एकटा माझा चिरंजीव नाही आहे। पूर्ण भारत देशामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, 10 कोटीपेक्षा जास्त जवान आहेत, ते देखील मला शिफारस मागतील। मग मी सगळ्यांना शिफारस दिलं तर तुम्ही मग क्वालिटी नसताना, पात्रता नसताना मग तुम्हाला नोकरी लागेल, मग हे योग्य नाही आहे। आपल्या भारत देशासाठी पात्रतेचे, योग्य पात्रतेचे आपल्याला माणसं गरज आहेत, अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे। बिना पात्रतेची तुला अजून पात्रता तुला योग्य आलेली नाही आहे, तुझी कोण सांगताय? लाल बहादूर शास्त्री आपल्या चिरंजीवला सांगतायत, काय सांगतायत? पात्रता अगोदर निर्माण कर, मग तुला माझ्या कशाला, देवाची पण शिफारशीची गरज नाही आहे, कोणाच्याही शिफारशीचं गरज नसताना जर करता तुझ्यामध्ये पात्रता, योग्य क्वालिटी असेल तर तुला नोकरी अवश्य 100% मिळणारच। हे त्यांनी त्या विद्यार्थ्याला, म्हणजे स्वतःच्या चिरंजीवला त्यांनी पटवून दिले आणि मुलाला पटलं ते। म्हणजे हृदय किती मोठं पहा, मोठं म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? पूर्ण भारत देशातील जे 10 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, ती सर्वजण माझीच मुलं आहेत। मग मी तुला एकट्याला कसं काय शिफारस देऊ, कसं काय तुला नोकरीवर मी ठेवू? लक्षात आलं? हे असे आपल्याला सुगंध देणारे आणि आज तागायत आपल्याला सुगंध देत आहेत, दरवळत आहे, अशा या महान दोन्ही विभूतींना मी कोटी कोटी वंदन करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत।